हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमच्या आपल्या सीएसएसच्या सिरीजमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पण. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की कशा प्रकारे सीएसएस लिंक वगैरे करतात, कशा प्रकारे सीएसएसचा प्रोग्राम रन करतात. आपण इंडस्ट्री लेवलला फोल्डर स्ट्रक्चर फॉलो करतोय. ओके, आणि काही प्रकारे आपण यासाठी क्लिअर केलेलं आहे. आणि हा आपला HTMLचा कोड ओके प्रायव्हेट ब्राउझरमध्ये रन करून घेतो. वेट. तर काही प्रकारे आपली अशी फाईल इथे दिसत आहे. आता मी इथं एक लेआउट म्हणून पार्ट सीएसएस मध्ये तो आपण आज शिकणार आहोत. इम्पॉर्टन्स ऑफ व्ह्यू सुद्धा शिकणार आहोत, डिफरंट प्रॉपर्टी सुद्धा शिकू. ओके, इथे एक व्ह्यू घेतो आणि याला एक क्लास देतो. तिथून सेक्शन देतो हेड देतो. हेड नंतर आपला येतो मेन सेक्शन. मेन सेक्शन आणि अजून एक व्ह्यू घेऊ आपण, त्याला एक क्लास देऊ आणि त्याचे जे सेक्शन देतो आहे फुटर. ओके, हे तीन सेक्शन घेतल्यानंतर आपण या प्रत्येकाला क्लास मध्ये सीएसएसची बेसिक बॉयलरपेट आपण इन्सर्ट केलेली आहे. हेड, मेन आणि एक लास्ट वन इज फुटर, हे आपण घेतलेलं आहे. तर आता मी जेव्हा वेब पेज रिफ्रेश करणार तुम्हाला काही दिसत नाही. त्या सगळ्यांना मी एक प्रॉपर्टी अप्लाय करतो ज्याचे नाव आहे बॅकग्राऊंड कलर. मी पहिला तर घेतो आहे. ओके, दुसऱ्याचा बॅकग्राऊंड कलर मी घेऊन घेतो ग्रीन आणि तिसऱ्याचा बॅकग्राऊंड कलर घेऊन घेतो सॅल्मन. ओके, आणि मी रिफ्रेश केली तर काही दिसत नाही, हा दिसणार नाही. आता मी तुम्हाला एक कळायची गोष्ट सांगतो. गोष्ट काही अशी मी शोधून घेतली. काय बरोबर एक स्कॅन. आता पहा, इरेजर वेट. ठीक आहे, तर ही आपल्याशी स्क्रीन आहे. ओके, सपोज तुमच्या डेस्कटॉप आणि या डेस्कटॉपवर तुमच्या स्क्रीनची जी विड्थ आहे ती आहे 100% आणि जी हाईट आहे तीही आहे 100%. तर आपल्याला या स्क्रीन साईजला डिफरन्शिएट करायचे वेगवेगळ्या पार्टमध्ये. समजा मी काय सांगायचा प्रयत्न करतोय, हे जे आपलं वेब पेज आता दिसतंय याला 100% विड्थ आपल्याला प्रोव्हाइड होते आणि 100% हाईट आपल्याला प्रोव्हाइड होते. आता आपल्याला याच्यामध्ये किती पोर्शनला कोणता बॅकग्राऊंड कलर द्यायचा आहे असं आपल्याला पसंत करायचे. तर आपण इथं आलो आणि अजून ॲक्वा कलर आहे. आपण या ॲक्वा कलरला जो आपला न्यावर राहील इथं, सपोज इथं वर आपला न्यावर असणार आहे, आपण त्याला हाईट देऊ. ऑब्विसली न्यावपालीवर आम्हाला असतं म्हणून मी त्याला सपोज 10% हाईट जी आहे ती ट्राय करतो. हे तुम्ही पाहू शकता 10% हाईट काहीतरी एवढी आलेली आहे आपल्या वेब पेजवर. त्यानंतर मी फुटरला हाईट देतो 30%. सॉरी, हाईट 30%. ओके, आणि मग मी याला रिफ्रेश करतो. तुम्ही पाहू शकता तिथे फुटरला हाईट आलेली आहे 30%. आता आपलं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशननुसार 100% हाईट होती आणि 100% मध्ये आपण याला 10 दिलेली आहे आणि याला 30 दिलेली आहे, टोटल किती झाली 40. आणि जो मेन आहे आपण त्याला आता हाईट देऊ 40%. जेवढी उरलेली असेल तेवढी सगळी तुझी. आणि आपण याला रिफ्रेश करतो. तुम्ही पाहू शकता ते अशा प्रकारे हाईट आलेली. आता आपण मेनची हाईट इन्क्रीज करू. अजून 60. ओके,
तिथं काही अशा प्रकारे आपले टोटल हाईट आलेली आहे. तर आता या प्रत्येक डिव मध्ये मी एक टेक्स्ट घेतो, जसं की हा आहे हेड, हा हेड, हा आहे आपला मेन, फुटर आणि त्याला फुटर दिले येते. याला मी रिफ्रेश केला तर तुम्ही बघू शकता, रिफ्रेश केल्यानंतर इथला जो कलर आहे तो ब्लॅक आहे, इथला कलर ही ब्लॅक आहे, इथला कलर ही ब्लॅक आहे आणि ती वेगवेगळे डिवचे टॅग्स आहेत. ओके, तर आपण वेगवेगळे डिवचे जे टॅग असतात त्यांना ऍक्सेस कसे करतो. इथं पहा फ्रेंड्स, या डिव टॅग मध्ये H1 आहे, या डिव टॅग मध्ये H1 आणि या डिव टॅग मध्ये पण H1 आहे. सगळे डिवचे जे क्लास आहेत ते डिफरन्स आहेत. मग मी तर लिहित आणणार सगळ्यात माहिती डॉट हेड मध्ये जो H1 आपण त्याची स्क्रिप्ट लिहू. ओके, त्यानंतर डॉट मेन मध्ये जो H1 आहे त्याची स्क्रिप्ट लिहू. त्याच्यानंतर डॉट फुटर मध्ये जो H1 आहे आपण त्याची स्क्रिप्ट लिहू. आता हा जो H1 आहे याचा कलर आहे ब्लॅक आणि याचा कलर मला रेड पाहिजे, तर मी आता फक्त लिहिलं कलर रेड आणि जसं मी रिफ्रेश करेल, सॉरी मी मध्ये म्हणणार रेडला जर तुम्ही बघू शकता, जेव्हा मी आता रिफ्रेश करेल पहा याचा कलर रेड झालेला आहे. म्हणजे जो बॅकग्राऊंड कलर असतो तो बॅकग्राऊंडला कलर डिफाइन करतो आणि जो ऑनली कलर असतो तो टेक्स्टला कलर डिफाइन करतो. आता तशाच प्रकारे मी प्रत्येकाला एक कलर देऊन देतो, जसं की मी एक कलर देऊन देतो ब्लू, डार्क ग्रे आणि जो फुटर आहे आणि येलो कलर देऊन देतो. येलो, ओके. आता हे जे टेक्स्ट आहेत फ्रेंड्स ते सगळे या साईडला आहेत. तर टेक्स्टची पोझिशन असते तुम्हाला मी आता दाखवतो. सगळ्यात अगोदर जो H1 आहे मी या सगळ्यांना स्मॉल करून घेतो आणि त्यानंतर मी प्रत्येकाला ॲट अ वन टाइम प्रॉपर्टी अप्लाय करणार आहे. तर इथे टेक्स्ट अलाइन, ओके, टेक्स्ट अलाइन लिहिल्यानंतर सेंटर में टेक्स्ट अलाइन सेंटर लिहिल्यानंतर जेव्हा मी पेज रिफ्रेश करणार तर या पेज मध्ये जेवढे टेक्स्ट आहेत ते सेंटर पोझिशनला आहेत. तुम्ही पाहू शकता काही अशा प्रकारे. ओके, अशा प्रकारे टेक्स्ट सेंटर पोझिशनला आहे. त्यानंतर इथं अजून एक प्रॉपर्टी असते, तिचे नाव आहे एंड. एंड लिहिल्यानंतर जेव्हा तुम्ही पेज रिफ्रेश करणार तर सगळे टेक्स्ट त्या राईट साईडला जाऊन चिपकून जात आहे. त्या कोपऱ्यामध्ये काय नाही काय त्यांच्या ते चिपकून जात आहे. कारण का आपण तिथं एंड नावाची प्रॉपर्टी अप्लाय केलेली आहे आणि तुम्ही जर दिलं त्याला स्टार्ट तर ते या साईडला आहे लिहायचं, तर या साईडला. तर अशाच प्रकारे आपण टेक्स्टची रोटेशन चेंज करू शकतो ॲज पर रिक्वायरमेंट. तर या व्हिडिओमध्ये आपण बेस पाहिलेला आहे की एक HTML पेज घेतलं, एक बॉडी टॅगमध्ये आपण 3 व्ह्यूज घेतले आणि तिथं आपण सिंपल जो बॉयलरपेट असते ती इन्सर्ट केलेली आहे आणि 3 डिव्ह ज्या आहेत ना त्या प्रत्येक डिव्हला आपण एक बॅकग्राऊंड कलर दिलेला आहे, हाईट आणि विड्थ दिलेली. विड्थ 100% आपण इथं वरच दिलेली होती, याला फक्त आपण त्याला हाईट दिलेली आहे आणि याच्यात आपण एक सिंपल एक टेक्स्ट घेतलेला आहे आणि आपण याच्यामध्ये त्याच्या पोझिशन्स पण पाहिलेल्या आहेत. आता आम्ही त्याची पोझिशन आहे ती सेंटर लावून देतो आणि रिफ्रेश करून देतो. ओके, तर आपण या व्हिडिओमध्ये एवढंच पाहतो. बाकी तुम्ही याची एकदम भरपूर प्रॅक्टिस करा आणि काही डाऊट वगैरे असेल तर कमेंट करा.